नमस्कार मित्रांनो, बघा आता बऱ्याच व्यक्तींनी म्हटलं तरी काही अडचण नाही. घरकुल काय केलेले आहेत बांधलेले आहेत आणि जे काही घरकुलधारक जे आहेत काहींचे 70,000चे, काहींचे 15,000चे, काहींचे नरेगामधले पैसे काय झालेले आहेत आता अद्याप मिळालेले आहेत. घरकुलही त्यांनी बांधायला चालू केलेले आहेत. त्यानंतर ज्यांचे घरकुल पूर्ण झाले आहे अशांना काय केलेलं आहे शासनाने एक अतिरिक्त अनुदान काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे. त्यानंतर त्याचा जी-आर वगैरे पारित केलेला आहे आणि मग ते अतिरिक्त अनुदान मग कोणाला कोणत्या घरकुलधारकांना मिळणार, ते कशा स्वरूपात मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार त्याविषयी आपण काय करणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. बघा आता जे 50,000 रुपयाचं अनुदान आहे ते काय होणार आहे, ज्या घरकुल लाभार्थी आहेत त्यांनी घरकुल बांधलेलं आहे. त्यानंतर मग सर्व काय जे हप्ते असतील तुमचे 15,000 रुपयाचा, ते नरेगाचा, त्यानंतर 70,000, 30,000 असे वेगवेगळ्या प्रकारचे काय केलेले आहेत शासनाने हप्ते टाकून दिलेले आहेत. आणि मग ते सर्व हप्ते ज्यांनी उचललेले आहेत त्यानंतर ॲडिशनल जे अनुदान आहे ते काय केलं जाणार आहे, जाहीर केलं जाणार आहे. कारण मध्यंतरी बऱ्याच संघटनेने सांगितलं होतं की 1,20,000 रुपयाचं घरकुल देतात, 1,20,000 रुपयात बाथरूमचं सुद्धा बांधकाम होत नाही असं बऱ्याच संघटनेमार्फत उचलून धरल्यानंतर परत आणखीन ॲडिशनल त्यामध्ये काय केलेली आहे वाढ करून दिलेली आहे. त्यानंतर मग घरकुल पूर्ण काम होणाऱ्याला, घराचं काम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला एक 50,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे. ते म्हणजे एक 35,000 रुपये तुमच्या खात्यावर पडतील आणि एक 15,000 जे आहेत ते सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला काय केले जाणार आहे तर दिले जाणार आहेत. पण ज्यांचं घर पूर्ण झालं आहे अशा शेतकऱ्यांना, अशाच व्यक्तींना हे पैसे पडलेले हे आहेत. बऱ्याच घरकुलधारकांना काहीला पडत आहेत, काहीचे मंजूर झालेले आहेत आणि काहीचे पडतील आहे का नाही. ज्यांचे घरकुल पूर्ण झालेले आहेत अशा व्यक्तींना काय होणार आहे तर हे पैसे मिळणार आहेत. तसा जी-आरच वगैरे त्यांनी काय केलेला आहे शासनाने पारित केलेला आहे. त्याची सुरुवात आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींना ज्यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे, ज्यांनी बांधलेलं आहे अशा सर्वच व्यक्तींनी काय झालेले आहे तर ते हप्ते पडलेले आहेत. काहीला पडायला लागलेत, काहीला पडणारही आहे, तर काहीची मंजुरी झालेली आहे. जिओ टॅगिंग वगैरे असं बरंच त्याचं काम चालू आहे. आणि मग ज्यांचं घरकुल झालं असेल त्यांना हे हप्ता काय होतो निघतो. शेवटचा जो आहे तो अनुदानाची रक्कम, अनुदानित म्हटलं तरी काही अडचण नाही. हे सर्वच घरकुलधारकांना काय होणार आहे याचा लाभ मिळणार आहे. हे जे पैसे आहेत अनुदान 50,000 रुपये ते काय होणार आहेत सर्वच लाभार्थ्यांना काय होणार आहेत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यांना ते अनुदान मिळणार आहे. धन्यवाद.